पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यासाठी 17 एप्रिलला पंचगंगा बचाव याकरिता 11 गावे बंद पाळणार, धनाजी चुडमुंगे। निर्णायक आंदोलनासाठी गावागावात बैठकांचा जोर। इचलकरंजी येथील इंडस्ट्रीचे रासायनिक पाणी आणि कोल्हापूर सांगली महापालिकेचे मैलायुक्त सांडपाणी विना प्रक्रिया पंचगंगा नदीत सोडले जात असल्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पंचगंगा नदीची प्रदूषणाची भयानक परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळेच नदीत केंदाळ वाढते, नदीचा श्वास कोंडतो आणि मासे मरतात। हा गेल्या 22 वर्षाचा अनुभव आहे। या प्रदूषित पाण्याचा फटका शिरोळ तालुक्यातील एकूण 11 गावांना बसतो। पंचगंगा नदीचे हे प्रदूषित पाणी ही गावे पिण्यासाठी वापरात नसली तरी शेतीसाठी मात्र हेच पाणी वापरावे लागत असून या रासायनिक पाण्यामुळे शेतकऱ्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असून या प्रदूषित पाण्याने भविष्यात शेती नापीक होण्याचा धोका आहे। महापालिकेने प्रोसेसनी दूषित पाणी ओढ्यातून नदीत सोडायचे नाही आणि ते सोडत असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून हे प्रदूषित पाणी नदीत जाण्यापासून रोखायचे आहे। या मुद्द्यावर इचलकरंजी प्रांत कार्यालयात सर्वसमावेशक अशा 2 बैठका झाल्या आहेत। सोमवार दिनांक 6 एप्रिलच्या बैठकीत माननीय प्रांताधिकारी आणि महापालिकेने प्रोसेस मालकांना 4 दिवसात नदीत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा प्रदूषण मंडळाने ते प्रकल्प बंद करावेत असे आदेश दिले आहेत। पण आम्ही त्यांना 4 ऐवजी 8 दिवस दिले आहेत। बैठकीत ठरल्याप्रमाणे त्यांची कार्यवाही झाली नाही। पंचगंगा नदी प्रदूषणास मुख्यत्वे प्रोसेस इंडस्ट्री जबाबदार असून त्यांचे पाणी जरी नदीत यायचे थांबले तरी प्रदूषणाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यांनी नदीत पाणी सोडणे ही त्यांची कृतीसुद्धा बेकायदेशीर असल्यामुळे पाण्याची दुसरीकडे सोय करेपर्यंत त्यांना प्रोसेस युनिट स्वतःच बंद ठेवावे लागणार आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिका आणि प्रोसेसवाल्यांचे पाणी नदीत खपवून घ्यायचे नाही या एकाच मुद्द्यावर फोकस करून सध्याचे आंदोलन सुरू असून आंदोलनामागची भूमिकाही कायद्याला धरून आहे। पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करायच्या या ईर्ष्येने यावेळेचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा निर्णायक टप्पा म्हणून शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी पंचगंगा काठावरील सर्व गावे बंद पाळून या आंदोलनात सामील होणार आहेत। पंचगंगा दूषित पाणी बाधित नदीकाठच्या गावाने यामध्ये सामील होऊन आंदोलन यशस्वी करावे असे सांगितले। पंचगंगा प्रदूषणमुक्त करणं ही आज काळाची गरज आहे। आंदोलन अंकुशने जे काम हाती घेतलं आहे खरोखर कौतुकास्पद काम आहे। या नदी परिसरातील 11 गावं जी या प्रदूषणामुळे जी रोगराई पसरते, जनावरं असतील माणसं असतील, यातून मुक्त करायचं झालं तर पंचगंगा प्रदूषणमुक्त करणं ही आज गरजेचे आहे। त्यामुळं आंदोलन अंकुशच्या या आंदोलनाला कुंडवड नगर परिषद असेल, कुंडवड शहर असेल, त्यांच्या वतीनं आम्ही पाठिंबा जाहीर करतो आणि सर्व ताकदीनिशी आम्ही आपल्या आंदोलनात सामील होतो ही ग्वाही देतो।